नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सज्जनगडावर। सज्जनगड सातारा जिल्ह्यातील एक पवित्र आणि ऐतिहासिक गड। सज्जनगड हा 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्याला सज्जनगड हे नाव दिले। याआधी याला परळी किल्ला म्हणून ओळखले जायचे। हा गड संत रामदास स्वामींच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे। त्यांनी इथे अनेक वर्षे साधना केली। दासबोध सारखा महान ग्रंथ याच गडावरून समाजाला मिळाला। त्यामुळे सज्जनगडाला रामदास स्वामींची समाधीस्थळ म्हणून विशेष महत्त्व आहे। सातारा शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथले दृश्य अतिशय मनमोहक दिसते। ढगांमध्ये गुंतलेला हा गड पाहायला पर्यटक दूर दूरहून येतात। साताऱ्याहून बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनाने इथे सहज पोहोचता येते। गडाच्या पायथ्याची पार्किंगची उत्तम सोय आहे। पायऱ्यांनी वर जाताना आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर दिसतो। सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक किल्ला आहे। हा गड प्रामुख्याने समर्थ रामदास स्वामींच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे। सज्जनगडाला संतांचा गड असेही म्हटले जाते। सज्जनगडाचं जुनं नाव पारळी किल्ला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून समर्थ रामदास स्वामींना राहण्यासाठी दिला। इसवी सन 1673 मध्ये रामदास स्वामींनी येथे वास्तव्य केले। स्वामींनी हाच गड आपले अंतिम निवासस्थान बनवले। सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे। येथे दररोज पूजा, आरती आणि भजन यांचा कार्यक्रम होतो। गडावर रामदास स्वामींनी स्थापन केलेले राम मंदिर आहे। दरवर्षी रामनवमी, दासनवमी आणि माघ वद्यनवमी म्हणजेच स्वामींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर हे इथले मुख्य आकर्षण आहे। येथे राम मंदिर, मठ सुद्धा आहे। गड समुद्र सपाटीपासून साधारण 3300 फूट उंचीवर आहे। पावसाळ्यात हिरवळ, डोंगरदऱ्या, धबधबे व धुक्यामुळे गड अप्रतिम दिसतो। आजूबाजूला कास पठार, सज्जनगड रोडवरील हिरवाई हे निसर्गप्रेमींना आकर्षित करते। सज्जनगडावर दररोज भक्तांना मोफत जेवण म्हणजेच महाप्रसाद दिला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वामींना या गडासाठी जागीर दिली होती। स्वामींनी येथे अनेक ग्रंथ लिहिले, ज्यामध्ये दासबोध विशेष प्रसिद्ध आहे। समर्थ रामदास स्वामींबद्दल थोडक्यात माहिती देतोय। समर्थांचं पूर्ण नाव होतं नारायण सूर्याजी ठोसर। समर्थांचा जन्म इसवी सन 1608 साली जांब या जळगावच्या जिल्ह्यात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत व आईचे नाव राणूबाई असे होते। समर्थ धार्मिक व पराक्रमी वृत्तीचे होते। रामभक्ती व शौर्य यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले। दासबोध हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, जो आजही प्रेरणादायी आहे। मनाचे श्लोक या त्यांच्या रचनांमध्ये उत्तम जीवन मार्गदर्शन आहे। समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु व प्रेरणास्थान होते। समाजात शिस्त, राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म जागवण्याचे काम त्यांनी केले। सज्जनगड सातारा येथे त्यांनी साधना केली आणि शेवटी तेथेच समाधी घेतली। त्यांनी महाराष्ट्रभर फिरून 11 मारुती मंदिरे स्थापली, ज्यातून शौर्य व धैर्याचा संदेश दिला। समर्थ रामदास स्वामींनी समाजाला बळ, धैर्य आणि भक्ती यांचा संगम करून दिला। त्यांच्या शिकवणीमुळे लोकांना नैतिकता, सदाचार आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली। त्यामुळेच आजही लोक त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणून वंदन करतात।
सज्जनगड. पायऱ्या निसरड्या आहेत. मित्र हो, आम्ही आलोय श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथे. चला आता बघूया सज्जनगड. पायऱ्या निसरड्या आहेत. गाडी पार्किंग करून जेव्हा आपण गडावर चढण्यासाठी निघतो तेव्हा आपणास लागतात दगडी पायऱ्या. अगदी 15 ते 20 मिनिटात आपण सज्जनगडावर पोहोचतो आणि या प्रवासादरम्यान आपणास समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेल्या 11 मारुतींच्या प्रतिकृतीचे दर्शन घडते. समर्थ रामदास स्वामींनी राज्यभरात 11 मारुतीची मंदिरे उभारली होती. ही मंदिरे 11 मारुती म्हणून प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेले 11 मारुती मंदिरे शहापूर मारुती, मांजरे मारुती, चाफळ मारुती, शिंगणापूर मारुती, दहिवडी मारुती, मासूर मारुती, पठण मारुती, उमरठ मारुती, श्री क्षेत्र परळी मारुती, तामखेडा मारुती आणि पंढरपूर मारुती या 11 मारुतींपैकी बहुतांश मूर्ती उभी, बलदंड व भक्तांना बळ देणारी आहेत. समर्थ स्वामींनी मारुतीची उपासना शौर्य, पराक्रम व धैर्य जागवण्यासाठी केली. या मंदिरांना आजही भक्त मोठ्या संख्येने भेट देतात. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्र हो, सज्जनगडावर तुम्हाला पाहायला मिळेल श्रीराम मंदिर. संत रामदास स्वामींनी स्थापलेले हे एक प्राचीन मंदिर आहे. रामदास स्वामींची समाधी, स्वामींचे समाधीस्थान गडावरील मुख्य आकर्षण आहे. इथलं दासबोध ग्रंथालय, येथे दासबोध व इतर धर्मग्रंथांचे वाचन व अभ्यासासाठी व्यवस्था आहे. इथले दरवाजे व वास्तुशैली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दरवाजे व बांधकाम पाहायला मिळते. गडावर विविध ठिकाणी राम, मारुती व इतर देवतांची मंदिरे आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, धुक्याने झाकलेले डोंगर, पावसाळ्यात धबधबे आणि दरीचे मोहक दृश्य इथं तुम्हाला पाहायला मिळेल. गडाच्या माथ्यावरून संपूर्ण सातारा शहर आणि परिसर दिसतो. चढताना प्राचीन दगडी पायऱ्या आणि किल्ल्याच्या भिंती इतिहासाची आठवण करून देतात. त्यामुळे सज्जनगड फक्त आध्यात्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
आहे सज्जनगडावरील मुख्य कार्यालय आणि हे भक्तधाम आणि हे भक्त निवास इकडे आहे. हे आहे पेठेतला मारुती मंदिर. हे आहे श्रीधर स्वामीजी महाराजांची श्रीधर कुटी. हे आहे कैलासवासी बाबासाहेब देशपांडे स्मारक भवन. एवढ्या उंच गडावर सुंदर तळ आहे. हे जे समोर दिसतंय ते आहे शेजगृह आणि समर्थ रामदास स्वामींच्या वापरातील वस्तू येथे ठेवल्या आहेत. आणि इकडे जे दिसतंय ते महाप्रसाद गृह आहे. आणि हे जे दिसतंय ते श्री समर्थ रामदास स्वामींचं समाधी मंदिर. राम नाम
सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम मित्र हो, इथे सज्जनगडावर स्वच्छता फार छानपणे मेंटेन केली आहे. अतिशय स्वच्छता आहे इथे. आणि माझं तुम्हाला निवेदन आहे की कृपया इथे स्वच्छता ठेवा. कृपया प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे इतरत्र टाकू नका आणि इथल्या या शिस्तीला एक तडा जाऊ नये अशी माझी विनंती आहे. हे आहे श्री बेंगास्वामी वृंदावन, म्हणजे तुळशी वृंदावन आहे इथे. हा मार्ग आहे धाब्याचा मारुतीकडे जाण्याचा. चला तर मग दर्शन घेऊया. मित्र हो,
छान अशी धुक्याची चादर पसरली आहे आणि अतिशय थंड वातावरण आहे. मस्त वाटतं, अगदी प्रसन्न वाटतंय सज्जनगडावर. बघा किती धुकं आहे. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला सज्जनगड हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. पावसाळ्यात गड पूर्णपणे ढगांच्या कुशीत जातो. वर उभं राहिल्यावर ढग खाली दिसतात, जणू आपण आकाशात चाललोय असं वाटतं. गडाच्या आजूबाजूला पावसाळ्यात असंख्य लहान मोठे धबधबे आणि दाट हिरवळ दिसते. गडाच्या माथ्यावरून संपूर्ण सातारा शहर आणि परिसराचं अप्रतिम दृश्य दिसतं. खास करून सूर्यास्ताच्या वेळी दृश्य मन मोहून टाकतं. गडावर नेहमीच प्रसन्न गारवा असलेलं हवामान जाणवतं. शांत वातावरणामुळे साधना आणि चिंतनासाठी हे ठिकाण योग्य आहे. निसर्ग, ढग, किल्ल्याच्या प्राचीन भिंती आणि हिरवळ यामुळे हे ठिकाण फोटोग्राफी व ब्लॉगसाठी परफेक्ट स्पॉट आहे. त्यामुळे सज्जनगड फक्त ऐतिहासिक नाही तर निसर्गरम्य ठिकाण म्हणून पर्यटकांना मोहवतो.